आज आपण साध्या सोप्या पद्धतीने बेसन ब्रेड कसं करायचं ते बघणार आहोत। नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी मी इथं बेसन घेतलंय 2 वाटी, म्हणजे 480 ग्राम बेसन आहे। त्याच्यानंतर ना अगदी चिमूटभर मी इथं सोडा वापरलेला आहे। मीठ टाकायचं चवीनुसार, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा लाल तिखट घेतलंय, थोडीशी हळद घ्यायची, अर्धा चमचा ओवा हाताने मॅश करून टाकायचे आणि त्याच्यानंतर ना कोथिंबीर घेतली अर्धी वाटी बारीक चिरून स्वच्छ धुवून, तर ती टाकते। थोडं थोडं पाणी ॲड करून याचं पातळ असं बॅटर बनवून घ्यायचं। जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, नक्की चेक करा। तर अशा प्रकारे हे बॅटर बनवून घेतलंय। 3 बटाटे म्हणजे पाव किलो बटाटे शिजवून वरची साल काढून घेतली। त्याच्यामध्येच मी इथं एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय, तो टाकलेला आहे। लाल तिखट टाकायचं परत एकदा अर्धा चमचा, परत एकदा थोडीशी हळद, मीठ टाकायचं अर्धा चमचा। सर्व मिक्स करून ज्या प्रकारे आपण आलू पराठेला बटाट्याचं सारण बनवतो त्याच प्रकारे मी इथं बनवून घेतलंय। तर आपण बटाट्याचं सारण तयार केलेलं, त्याच्यानंतर तयार केलेलं बेसन आणि ब्रेड पॅकेट एक घेतलेलं आहे। सर्वात आधी ब्रेड घ्यायचंय, वरून याच्या अशा प्रकारे हे बटाट्याचं सारण जे आहे ते लावून घ्यायचंय। व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेच नोटिफिकेशन मिळून जाईल। तर अशा प्रकारे दुसरं पण ब्रेड लावायचंय आणि थोडं प्रेस करायचंय, म्हणजे ते तेलामध्ये जे आहे ते विरघळणार नाही किंवा सुटणार नाही। आणि मधून अशा प्रकारे कापून घ्यायचे। जे अशा प्रकारे 4 भाग करून घ्यायचेत। तर सर्व राहिलेले पण ब्रेड आपण याच प्रकारे तयार करून घेणार आहोत। तर तळण्यासाठी मी इथं तेल एकदम कडकडीत गरम केलंय। आपलं जे बेसनचं बॅटर आहे त्याच्यामध्ये हे ब्रेड सर्व बाजूने बुडवून घ्यायचंय, म्हणजे बेसन सर्व बाजूने जे आहे ते लावून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर हे तेलात सोडायचंय। गॅस मीडियमवरती करूनच आपल्याला तळायचं आहे। एक 2 ते 3 मिनिटं लागतात छान असं क्रिस्पीपणा येण्यासाठी किंवा व्यवस्थित तळण्यासाठी। तर अशा प्रकारे राहिलेले सर्व ब्रेड मी जेवढे बसेल त्यामध्ये तेवढे सोडलेले आहेत। एखादा मिनिटभर खालच्या साईडने तळल्यानंतर दुसऱ्या साईडने पण आपण तळून घेणार आहोत। तर सेम याच प्रकारे सर्व आपण पलटून घेऊया आणि थोडासा हलकासा गोल्डन कलर आला की आपण हे काढून घेणार आहोत। अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपले बेसन ब्रेड तयार आहेत। कलर, टेक्स्चर आणि साईज वगैरे बघू शकता। तर यामधला एक तुम्हाला मी तोडून दाखवते। व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। कमेंट बॉक्समध्ये पण नक्की सांगा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।